हाय नमस्कार. परत एकदा स्वागत आहे तुमचं आकाशवीर चौफलच्या पेजवरती. उद्या गोपाळकालाने आज जन्माष्टमी तर त्याचं जरा आमच्याकडे तयारी चालू मी तुम्हाला दाखवतो एकदा. आणि आता असं झालंय की मला थोडंसं कलर काम भेटलंय. आमच्या चाईतल्या लहान मुलांसाठी आम्ही हंडी आणली तर त्याचं थोडंसं कलर काम करायचं. आता आम्ही कलर काम करायला घेतलं तसं मी दाखवतो. आता आपलं काम चालू करतो मी थोडंसं तुम्हाला दाखवतो. कलर काम थोडंसं चालू करतो. आता आपली हंडी तयार झाली आहे. तुम्हाला दाखवली मी हंडी. आता आपण ती बांधणार आहे चाळीत गेल्याच्या नंतर लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी ती हंडी तयार झालेली आहे. तर आता आपण जाऊया हंडीचं सगळं सामान रेडी करायला. आमच्याकडे पण आता रात्री कृष्णाचं पाळणा हलवतील त्याच्यानंतर पूजा वगैरे करून ती हंडी फोडायची मी तुम्हाला दाखवतो. चाळीत आहे तुम्हाला दाखवतो मी. आमच्याकडे रात्री हंडी बांधली 12 वाजता फोडायची. तर आमची लहान मुलं आहेत ती पिसार आहे परी. आमची परी सुद्धा येईल. 2 परी असल्यामुळे आता तुम्हाला सांगता येत नाही पण मी रात्री दाखवतो. हंडी आपल्याला आता आमच्याकडे मस्तपैकी अशी तयारी चालू आहे. स्पीकर वगैरे लावलेला आहे आणि रस्सी वगैरे इथं आणून ठेवले आहे. तर फक्त हंडी बांधायची आहे. हंडीची तयारी करतो आता जराशी. मग झाल्यानंतर आमच्याकडे पिसा आमची बारकी वगैरे येईल. आता आमची फक्त अशी रस्सी वगैरे बांधून झाली आहे. आता हंडी आमची इकडे ठेवलेली आहे. तुम्हाला दाखवतो हंडी आमची आता हंडी बांधून झालेली आहे. आता पाऊस आहे त्याच्यामुळे थोडंसं नाही भेटत आहे पण हंडी बांधून तर झाली आहे. डेकोरेशन वगैरे सगळं झालं. आता फक्त पाऊस थांबला की थोडंसं आम्ही तयारी करायला लागेल. पोरांना वगैरे दाखवतो तुम्हाला. आता साईडने थोडंसं पाऊस असल्यामुळे कुठलं लहान मुलांना बाहेर येता येत नाही. तर आमचं इकडे चालू आहे. आता थोडीशी तयारी चालू झाली आहे. आता आमच्या हंडी फोडायचा टाइम झालाय. टाइम थोडा लेट झालाय. साईड कोण पोरं नाहीत त्याच्यामुळे पावसात ना मस्तपैकी भुसच काढलेले आहे. पकड फोड पकड नारळ फोडतो का? हंडी फुटलेली आहे. मस्तपैकी मजा चालू आहे. आमचा रुपया आलेला इथे. या आमचा भेंडी या मजा करा. आता वरचा मटका फुटलाय तरी मरतोय बघ. आता बापू छत्री घेऊन नाचला होता. हंडी फुटलेली आहे आणि मस्त एक मजा चालू आहे. आता स्पीकर वगैरे काढलाय. कच्चा आहे केळं
तर गाईज आमची अशी टाइमपासवाली हंडी होती तर ती फुटली, तर तुम्हाला दाखवली मी. हंडी तर फुटली आहे. त्यानंतर आता बघूया उद्याचा दिवस कसा जातोय, काय मजा वगैरे असेल मी तुम्हाला दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करेन. आणि आपण परत एकदा करणार आहे 17 तारखेला आपला बाप्पाचं आगमन आहे. रामनगरचा मोरी असेल, प्रतापनगरचा राजा, बांद्रेकरवाडीचा राजा आणि मोठ्यातलं मोठं आगमन म्हणजे चिंतामणी 17 तारखेला आगमन आहे. परवा सुद्धा आपण ब्लॉग करणार आहे. मी उद्या तुम्हाला दाखवेल की दिंडीची मजा, रामनगरचा मोर्या आणि तिथे रामनगर सार्वजनिक गणेश मंडळ हे सुद्धा मी त्यांच्यावर जाणार आहे. तर ब्लॉग तुम्हाला दाखवेल आणि उद्या ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल. आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, कसा होता, छोटा होता आणि जास्त पाऊस असल्यामुळे लहान मुलांना काय बोलवता पण आलं नाही. तर आजचा ब्लॉग कसा झाला, काय झाला, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय, परत एकदा भेटूया.